दिवसाची माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी शिक्षक झालो. मला असं वाटलं की वर्गात गेल्यावर मुलं म्हणतील गुड मॉर्निंग सर. पण एकटं म्हटलं या मास्तर आला रे गप्प बसा. आला मी चपापलो वर्गात पाऊल ठेवली. एकटं माझ्याजवळ आला म्हटलं मास्तर यानं माझी चटणीची बटणं तोडली मास्तर. नाही मास्तर मी खोटं बोलतोय दाखवू का हात सोडून. मी त्यांना शांत बसविला आणि म्हटलं हा तर मुलांनो मी तुमचा नवीन वर्ग शिक्षक पाटील गुरुजी. कोपऱ्यात आवाज आला आम्ही चाललाय काय. मी म्हटलं आपण अभ्यासाला सुरुवात करूया. सांगा नाम कशाला म्हणतात. एकटं पोरग म्हटलं आई बापानं आपल्याला ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात. बरं बस खाली. सांगा नामाचा प्रकार किती. एकटं कोपऱ्यातनं उठलं म्हटलं नामाचा प्रकार 2. एक म्हणजे मूळ नाव दुसरं म्हणजे टोपण नाव. तुझं नाव काय कोपऱ्यातलं उठलं म्हटलं पुन्हा माझं नाव नाऱ्या. अरे नाऱ्या नाही म्हणायचं नारायण म्हणायचं. बरं बस खाली. तुझं नाव काय रे. माझं नाव रामायण. बरं बस खाली. तुझं नाव काय ग. माझं नाव पारायण. हे कसं काय शक्य आहे रामायण पारायण. कोपऱ्यात नाऱ्या उठल्यात म्हटलं गुरुजी नारूचं नारायण रामूचं रामायण पारूचं पारायण की. मी शांत डोसकीनं सगळ्या वर्गावर नजर टाकली. कोपऱ्यात एकटं घाणेरडा मुलगा बसलेला. त्याच्या अंगाला घाण वास आलता. मी त्याला घरी पाठवलं ते आपल्या बापालाच घेऊन आलं. बाप म्हणतोय कसा आमच्या बंड्याला घरी का पाठवलं असा. मी म्हटलं त्याच्या अंगाला घाण वास येतोय. बाप म्हटला बघा माझा बंड्या म्हणजे काय गुलाबाचं फुल नाही त्याचा वास घेऊ नका. त्याला फक्त शिकवा. असली ढ माणसाने ढ मुलं बघून मी पण जिद्दीला पेटलो. मुख्याध्यापकांकडनं रात्र शाळेची परवानगी घेतली. या कार्ट्यांना संध्याकाळी 7 वाजता यायला सांगितलं. ही कार्ट्याला रात्री पावणे झाला. आल्या आता असं शिकवायला घेणार. फाकन लाईट गेली. एकटं म्हटलं मास्तर आमच्या इकडे रोज 10 वाजता लाईट जात्या आता झोपाचं काय. मी म्हटलं कंदिलावर अभ्यास करायचा. माझ्याकडे 2च काड्या होत्या. एका काडीनं कंदील लावला दुसरी काडी जपून ठेवली. दार लावायला गेलो कंदील इजला. शेवटच्या काडीनं कंदील लावलं म्हणालो मुलांना काय रे कंदील कसा काय इजला. एकटं म्हटलं मास्तर असा इजला कंदील.